वन्यजीव सप्ताहानिमित्त दिंडोरी तालुका जनजागृती रॅली। दिंडोरी तालुका हा बिबट संवेदनशील तालुका म्हणून परिचित आहे। नेहमी इथे बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत। यावर उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जागृती होण्यासाठी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्तानं नाशिक पूर्व वन विभाग व ARES फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटरसायकल रॅलीचं आज शनिवार दिनांक 5 रोजी आयोजन करण्यात आलं होतं। मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनानं जगावेत। वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी, नागरिकांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं, विद्यार्थ्यांनी करावं, विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जात असताना शेती परिसर लागला तर काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावं, हा या रॅलीचा मुख्य हेतू असल्याचं दिंडोरी वन परिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितलं। नाशिक पूर्व विभागाचे उपवन रक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वन रक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी येथून FN नाईक विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी दिंडोरी, निळवंडी, लखमापूर, परमोरी, पालखेड, बंधारा, कोराटे, मोहाडी, वनारवाडी आदी ठिकाणी शाळा, विद्यालय व ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांनी या रॅलीचं स्वागत केलंय। पालखेड बंधारा येथे सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी रॅलीचं स्वागत केलं, तर सरपंच रेखा गांगुडे, उपसरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, मुख्याध्यापक प्रवीण खैरनार, MV बोराडे यांनी या रॅलीचं स्वागत करून वनपरिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील, अशोक काळे, रामचंद्र तुंगार, ज्योती झिरवाळ आदींचा सत्कार करून प्रबोधन केल्याबद्दल आभार मानले। वन्यजीव सप्ताहानिमित्तानं 1 ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो। या निमित्तानं नाशिक पूर्व वन विभाग व ARES फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण 7 दिवस आठवडाभर हे वन्यजीव सप्ताहातले कार्यक्रम सुरू आहे। त्यापैकी 1 ऑक्टोबरला निफाड तालुक्यातली मानव बिबट सहजीवन रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। 2 तारखेला चित्रकला स्पर्धा आणि 3 तारखेला निबंध स्पर्धा आयोजन केल्यात आलं। त्यानंतर आज 4 तारीख आज दिंडोरी तालुक्याची रॅली आपण याचा समावेश केलेला आहे आणि त्या दिंडोरी तालुक्याच्या रॅलीमध्ये मानव बिबट संघर्ष न होता मानव बिबट सहजीवन कसं होता येईल यासाठी हा वन विभाग व ARES फाउंडेशन प्रयत्न करत आहे। बऱ्याच दिवसांपासून हा संघर्ष वाढताना दिसतो आणि हा संघर्ष कसा कमी करता येईल, लोकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जनजागृती कशी करता येईल यासाठी त्यांना या गोष्टीची माहिती व्हावी, जेणेकरून लोकांमधल्या ज्या काही प्रश्न आहेत त्याची माहिती ते वन विभागाला वेळोवेळी पुरवतील आणि पुढील संभाव्य गोष्टी टाळता येतील यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। तर ही दिंडोरीची रॅली जी आहे ती या गावांमधून दिंडोरी आहे, निळवंडी, लखमापूर, परमोरी, पालखेड, कोराटे, मोहाडे, आकराळी आणि वनारवाडी मार्गे पुन्हा दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात या रॅलीचा समारोप होणार आहे। तरी आपण सगळ्यात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून तसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून या रॅलीचा उद्देश समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा पूर्ण आठवडाभर आपण असेच नियोजन पूर्ण कार्यक्रम करणार आहोत। यासाठी आम्हालाही शासकीय यंत्रणा असेल किंवा आपल्या शाळा कॉलेजेस असतील किंवा आपले जे काही नागरिक आहे यांच्याकडनंही तसा सहभाग खूप मिळून आलेला आहे आणि उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे। नमस्कार। राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहांतर्गत 1 ते 7 ऑक्टोबर हा आपला वन्यजीव प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृतीचा सप्ताह म्हणून साजरा होत आहे। या अंतर्गत ARES फाउंडेशन आणि वन विभाग पूर्व भाग नाशिक दिंडोरी प्रादेशिक अंतर्गत आपण दिंडोरी तालुक्यातील बिबटप्रवण क्षेत्र संवेदनशील गावांमध्ये बाईक रॅली, मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा यांना भेटी देऊन वन्यजीवांबाबत जनजागृतीचे काम केले जात आहे आणि बिबट मानव सहजीवन याबाबत लोकांना जागृती दिली जात आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।